नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. या तयारीमध्ये माझ्या चॅनलची तुम्हाला खूप मदत होती आहे हे तुमच्या व्ह्यूज वरनं दिसतंय. व्हिडिओ जसा पब्लिश होतो तसं त्याला पटापटा पटापटा व्ह्यूज मिळायला लागतायत आणि खूप मस्त वाटतंय मला. तुम्ही चॅनलला आवडीने बघताय, मुलांना क्वेश्चन सोडवून दाखवलेले समजतायत, त्याच्याबद्दलचे कमेंट्स, त्याच्याबद्दलचे रिव्ह्यूज मला येत आहेत. प्रत्येक वेळेला मी तुम्हाला हे सांगतेय की तुम्ही प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस नक्की करा. कॉम्पिटिटिव्ह हीच नाही, कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला जाताना त्यावेळेला आपण केलेल्या अभ्यासावर आधारित प्रश्न कसे येणार आहेत याची माहिती असणं खूप आवश्यक आहे. या प्रॅक्टिससाठी तुम्ही माझ्याकडनं चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक परचेस करू शकता. यासाठी मला कुठे जायचं नाहीये, बस घर बसल्या या व्हॉट्सअप नंबरवरती मला संपर्क करायचा आहे, ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि ही क्वेश्चन बँक ऑनलाईन मोडवरतीच अवेलेबल आहे. हे सगळे प्रश्न मी स्वतः बनवलेले आहेत, ज्यामध्ये 300 पेक्षा जास्त प्रश्न आहेत, चॅप्टरवरती बेस्ड आणि 4 मेगा टेस्ट या पूर्ण सिलेबसवरती आधारित आहेत. तर ही नक्की घ्या तुम्ही चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक, त्याचा खूप उपयोग होईल तुम्हाला. आपल्या नेहमीच्या ऍक्टिव्हिटीप्रमाणे आपण प्रश्न सोडवतोय. सध्या 2024ची प्रश्नपत्रिका सोडवायला घेतलीये. त्यातलाच हा प्रश्न. तापमान समान असताना देखील मुंबईत नाशिकपेक्षा जास्त घाम येतो कारण मुंबईची हवा नाशिकपेक्षा कोरडी आहे, नाशिकची हवा मुंबईपेक्षा कोरडी आहे, मुंबईची हवा नाशिकपेक्षा दमट आहे, नाशिकची हवा मुंबईपेक्षा दमट आहे. खूप शांतपणे हा प्रश्न वाचायचा आपल्याला आणि याच्या खाली पर्याय दिलेले आहेत. ही 4 विधानं आहेत. येतंय लक्षात? तर बघा, आर्द्रता जेव्हा जास्त असते हवेमध्ये, दमटपणा जेव्हा जास्त असतो त्यावेळेला आपल्याला घाम होतो. पाऊस पडायच्या आधी किंवा जर तुम्ही मुंबईला राहत असाल तर तुम्हाला माहितीच आहे, गोव्याला राहत असाल, कोकणात राहत असाल, त्या ठिकाणी हवा दमट आहे आणि त्यामुळे तिथे जास्त घाम येतो. तेच आपण पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भ, मराठवाडा या महाराष्ट्राच्या रिजनमध्ये जसं जसं जातो तसं हवा कोरडी होत जाते आणि तिथे घाम कमी येतो. त्यामुळे इथे नाशिकची हवा मुंबईपेक्षा कोरडी आहे आणि मुंबईची हवा नाशिकपेक्षा दमट आहे. ही दोन्ही विधानं बरोबर होत आहेत. दोन्ही विधानं दिलेला पर्याय आहे पर्याय बी, त्यामुळे प्रश्नाचं उत्तर होत आहे पर्याय बी. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नात आपल्याला दिलंय, गीताने चंचुपात्रामध्ये 200 मिलीलिटर पाण्यात 20 ग्रॅम मीठ टाकले. ठीक आहे, मीठ पूर्णपणे विरघळण्यासाठी तिने द्रावण ढवळले. मग तिने ते द्रावण अर्धे होईपर्यंत आटवले. तर उरलेल्या द्रावणातून किती ग्रॅम मीठ मिळवता येईल? यामध्ये पाण्यात तिने द्रावण बनवलेलं आहे आणि उकळल्यानंतर अर्ध पाणी उडून गेलंय. तर जेवढं मीठ आपण घातलेलं असेल तेवढंच मीठ आपल्याला परत मिळणार आहे, हे लक्षात घ्या. अर्ध पाणी उडून गेलंय आणि मीठ मात्र 20 ग्रॅम त्यात घातलं होतं ते तसंच आहे. तर सरते शेवटी आपल्याला 20 ग्रॅम मीठच मिळणार. त्यामुळे पर्याय सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढे काही प्राण्यांचे वर्गीकरण पी आणि क्यू अशा 2 गटात केले आहे. त्यांचे निरीक्षण करून हे वर्गीकरण कोणत्या गुणधर्माच्या आधारे केले असावे ते सांगा. गट पी मध्ये नाकतोडा, हरिण, वाघ, हत्ती हे प्राणी आहेत. गट क्यू मध्ये घुबड, कोल्हा, पतंग आणि फटवागुळ हे प्राणी. पी गट दिवसा क्रियाशील असणाऱ्या प्राण्यांचा तर क्यू गट रात्री क्रियाशील असणाऱ्या प्राण्यांचा. हे लागू होत आहे का? तर होत आहे. पी गट गवताळ प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांचा तर क्यू गट जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचा. हे पूर्णपणे लागू होत नाहीये.
पी गट लोकांना उपयुक्त असणाऱ्या प्राण्यांचा, तर क्यू गट लोकांना उपद्रवी ठरणाऱ्या प्राण्यांचा. हे लागू होतंय का बघा. हे पण पूर्णपणे लागू होत नाहीये. पी गट शाकाहारी प्राण्यांचा, तर क्यू गट मांसाहारी प्राण्यांचा. इथे हत्ती आहे शाकाहारी, वाघ शाकाहारी नाही, त्यामुळे हे पण लागू होत नाहीये. सो आन्सर बनतंय क्वेश्चन सॉरी पर्याय ए. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, जुन्या कपड्यांचा पुनर्वापर डॅश मध्ये करतात. पायपुसणे बनवण्यासाठी, सतरंजी बनवण्यासाठी, गोधडी बनवण्यासाठी, सगळ्या गोष्टी बनवतो आपण जुन्या कपड्यांपासून. त्यामुळे वरील सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे वनस्पतींबद्दल. वनस्पतींची पाने हिरवी का दिसतात? ती हिरवा प्रकाश शोषून घेतात, ती हिरवा प्रकाश परावर्तित करतात. शोषून घेतला तर ती हिरवी कशी दिसतील ना, त्यामुळे ती हिरवा प्रकाश परावर्तित करतात, हे त्याचं उत्तर असणार. पण अजून बघूया पुढचे काय पर्याय आहेत. त्यांच्यात क्लोरोफिल नसते. अरे बापरे, नाही. हे तर आपण किती बेसिक शिकतो. क्लोरोफिल असतं, हो की नाही. आणि पुढचं आहे, ती सर्व रंगाचा प्रकाश शोषून घेतात. सर्व रंगाचा शोषून घेतल्यावरती हिरवी दिसणारच नाही. त्यामुळे पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ती हिरवा प्रकाश परावर्तित करते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, दिव्यांग मुलांना डॅशचा सुद्धा अधिकार असतो. अन्न, वस्त्र, शिक्षण आणि निवारा. तर अन्न, वस्त्र, निवारा याच्याशिवाय शिक्षणाचा अधिकार हा सुद्धा खूप आवश्यक आहे, जो दिव्यांग मुलांना सुद्धा असतो. पुढचा प्रश्न आहे परिसंस्थेबद्दल. जर एखाद्या परिसंस्थेमध्ये नवीनच मांसाहारी कीटक सोडला, तर येथील झाडांच्या संख्येवर ताबडतोब काय परिणाम दिसेल? वनस्पतींच्या विविधतेत वाढ होईल, वनस्पतीच्या जैववस्तुमान म्हणजे बायोमासमध्ये वाढ होईल, वनस्पतींची संख्या कमी होईल, वनस्पतींच्या संख्येवर काहीच परिणाम होणार नाही. पर्याय डीच असणार आहे, कारण आपण जो कीटक सोडलाय तो मांसाहारी आहे, डायरेक्टली काही वनस्पतींना खाणारच नाहीये. त्यामुळे वनस्पतींच्या काय ते विविधतेत वाढ किंवा संख्या कमी होणं याच्यामध्ये काही हे होण्याचा काही संभवच नाही. ठीक आहे. पर्याय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणखीन एक प्रश्न बघूया. सावलीच्या संदर्भातील प्रवाह आकृतीत गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडा. प्रकाशाचा स्रोत, अपारदर्शक वस्तू, डॅश आणि सावली. तर पहिला पर्याय प्रकाशाची उपस्थिती, नाही, हे नसणार, कारण प्रकाशाची उपस्थिती झाली तर सावली नाही पडणार. आणि अपारदर्शक वस्तूंना प्रकाशाची उपस्थिती नसणार. अपरावर्तित प्रकाश, हे सुद्धा नाही. प्रकाशाचा अभाव हे याचं उत्तर आहे, कारण अपारदर्शक वस्तूंमधनं प्रकाश पलीकडे जाणार नाही आणि त्याची सावली पडेल. त्यामुळे प्रकाशाचा अभाव इथे येईल आणि परावर्तित झालं तरी पण सावली पडणार नाही. त्यामुळे हे पर्याय डी पण याचं उत्तर नाहीये. म्हणजे बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. ठीक आहे. चला आता मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवत आहे. बरेच प्रश्न सॉल्व्ह केले आपण आजच्या व्हिडिओमध्ये. असेच सोडवलेले MCQ घेऊन मी येणार आहे, अजूनही येते आहे. तुम्ही खूप आवडीने आनंदाने बघताय, त्याबद्दल खूप छान वाटतंय. असंच चॅनलला बघत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटत राहूया. टाटा.